भरती कधी होईल, आम्ही अभ्यास करतोय, मग भरती होणार आहे का नाहीये, हा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे. आता मध्ये काही दिवसापूर्वी GR आला होता की आता लगेच फॉर्म चालू होणार आणि ह्या तारखेला फॉर्म चालू होणार, त्या तारखेला ग्राउंड होणार आणि तेव्हा पेपर होणार. तर मित्रांनो, मग कधी होणार आहे, काय होणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 100% तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर भेटणार आहे. चला, नमस्कार, मी अमोल दैफळे, तुम्ही पाहता आहात आपलं युट्यूब चॅनल ओनली वरती. चला तर मित्रांनो, खूप मुलांना संदिग्धता आहे भरती कधी होईल. तर मित्रांनो, भरतीच्या जागा काही जिल्ह्यांच्या आल्यात, काही जिल्ह्यांच्या आल्या नाही. लवकरात लवकर भरती होणार आहे, तशी तयारी पण चालू आहे डिपार्टमेंटची. तर मित्रांनो, भरती एका दिवसात आपल्याला कळेल. आदल्या दिवशी उद्यापासून फॉर्म भरायला चालू, ह्या तारखेपासून चालू, पण अभ्यास होणार नाहीये, ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. तर भरती मित्रांनो कधी होईल, तर मित्रांनो म्हणजे शक्यता आहे ह्या महिन्याच्या एंडला किंवा पुढच्या महिन्यात फॉर्म सुटतील. त्यामुळे मित्रांनो, ज्या पण मुलांचे डॉक्युमेंट वगैरे काही असतील तर ते सगळ्यांनी काढून घ्या. त्यात आपल्याला कमी नको पडायला आणि वेळेवरती आपला फॉर्म रिजेक्ट नको व्हायला. ह्या गोष्टी तुम्ही आता तुम्हाला जो वेळ भेटतोय त्या तुम्ही क्लिअर करून घ्या. आणि महत्वाचा मुद्दा, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला 1 महिन्याचा कालावधी जातो, 15-20 दिवस देतात किंवा 1 महिना आपला जातो त्याच्यात. त्यानंतर ग्राउंड होतंय. मग ग्राउंड कधी होईल, तर मित्रांनो नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ग्राउंड होण्याची शक्यता आहे. त्या तयारीने आपण राहा. आणि आता बाकी वेळ खर्च कमी करा दुसरीकडे, सध्या ग्राउंडवरती फोकस करा. आणि ग्राउंड झालं का अभ्यास, या 2 गोष्टीवरती तुम्ही फोकस केला पाहिजे, मला असं वाटतं. कारण की आपण एवढे दिवस मेहनत घेतोय, ते आता 2 महिन्यात काय करणार आहे यावर डिपेंड राहणार आहे. कारण की 1 वर्षाची मेहनत आणि आताचे हे 2-3 महिने जे आपल्याला वेळ भेटतोय, 1-2 महिने, त्यात आपण ग्राउंड आणि लेखी ह्या दोन्ही गोष्टीवरती फोकस करायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म झाल्यानंतर ग्राउंड, आणि ग्राउंड मित्रांनो आपण व्यवस्थित करा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, टाइम भेटत नाही, ग्राउंड ओला आहे, कंटाळा करू नका. नसेल रोडवरती जा, रोडला जिथं तुम्हाला रनिंग करायला भेटल तिथं रनिंग करा आणि गोळा पण फेका. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या टॉपच्या असल्या पाहिजेत, तरच आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि त्यानंतरून ग्राउंड झाल्यानंतर लेखील जो वेळ भेटणार आहे, मग असं नका म्हणू मग ग्राउंड झाल्यानंतर आपण फोकस करू, सध्या ग्राउंडवरच फोकस करू, मग नंतर अभ्यास करू. दोन्ही गोष्टी टॉपच्या असेल तरच आपलं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळं कुणीही संदिग्धता ठेवू नका मनात, कारण की भरती होणारच आहे आणि आपल्याला भरती व्हायचंय या भरतीत. आणि पेपर पण आपला लवकरच, म्हणजे डिसेंबरच्या नंतर, नोव्हेंबर-डिसेंबरला ग्राउंड झाल्यानंतर आपला पेपर पण 1 महिन्याच्या आत होऊन जाईल. त्यामुळं काळजी करू नका आणि फोकसली अभ्यास करा. चला, तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.